आणि एवढ्या पावसाच्या वातावरणामध्ये ट्रॅक्टर कुठं घेऊन जात आहे, ट्रॅक्टर आणि मशीन? तर चला व्हिडिओ पूर्ण बघा, सांगतोय तुम्हाला. तर आपल्याला जायचं होतं शेतामध्ये. पावसाचं वातावरण खूप भयंकर झालं होतं. आपल्याला ज्वारी काढणं आवश्यक होती. ओली ज्वारी असली तरी आपल्या मशीननं आपल्याला काढणंच होती आणि क्वालिटी पण एक नंबर निघाली बघा, ओली असून. एकतर शेतकऱ्याला वातावरण साथ देत नाही आहे आणि त्यातल्या त्यात वातावरणाचा 16 बाजारभाव तर नाहीच आहेत, पण लेबर पण मिळत नाही. त्या कारणामुळे स्वतः घरच्या घरी माल काढणे चालू आहे आणि आपला माल सुरक्षितपणे पावसाच्या आधी कसा घरी पोहोचल हे आपल्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. मग बैलगाडी आणली, ज्वारी झाली बघा 5 क्विंटल. मग ज्वारी आपल्या बैलगाडीमध्ये टाकली आणि आणली बघा घरी. मग तिथून जायचं होतं आपल्याला केळीचा प्लॉट बघायला. केळीचा प्लॉट बघितला. 2-3 दिवसा अगोदर त्याचा पोगा उकलत नव्हता, तर आपल्याकडले आपण काही औषधं दिली, तर आता पोगा बघा सुटसुटीत निघाला आहे त्याचा. तुम्ही बघू शकता की पोग्याची ग्रोथ कशी आहे आणि क्वालिटी एक नंबर आहे झाडाची. तिथून बघा घरी आलो आणि आपल्याला जायचं होतं अचलपूरला. अचलपूरला आलोय बघा. तिथं गेलो बघा केळीची माहिती द्यायला पठाण साहेबाची. तिथं होता येळका काही गोट ऐके ना कुणाची, अंगावरच येत होता. मग तिथून आलो बघा अचलपूरमध्ये आलो बघा, पानं वगैरे घेतली आणि मग निघालोय बघा घरी जायला. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.